इथे मी पातेले ठेवलेलं आहे। तसं तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण हे बनवू शकता। हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर पातेल्यामध्ये छान असं तेल टाकून घेतले, दीड माप टाकले आणि त्यानंतर मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि त्यानंतर ना भरपूर बारीक चिरलेला, एकदम बारीक चिरलेला जो कांदा आहे तो मी यामध्ये ॲड केलेला आहे। आता कांदा छान लवकर फ्राय होणारच, कारण की तेल खूप कडकडीत गरम झालं होतं आणि कडकडीत गरम झाल्याच्या नंतर तेल फोडणी देण्याची जी मजा आहे आणि कडकडीत गरम झाल्याच्या नंतर तेल जे फोडणी बसती ना ती खमंग जे काही बनायचं असेल ते खमंग बनते। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बारीक ठेचून घेतलेला जो काही लसूण आहे मी ते यामध्ये टाकलेला आहे। आता तो लसूण आणि कांदा तो चांगला दोन्ही पण ब्राऊन कलरचा झालेला आहे। त्यानंतर हिरवी मिरची आहे ती मी हिरवी मिरची यामध्ये टाकली। आता विकणाऱ्यांनी तर सांगितलं होतं की हिरवी मिरची खूप तिखट आहे, पण ही हिरवी मिरची जास्त तिखट नव्हती, त्याचमुळे मला अजूनही भरपूर जी आहे ते टाकावी लागली। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी उडदाची डाळ 1 वाटी घेतला आणि त्यामध्ये ना 2 चमचे चणा डाळ टाकलेली आहे। उडदाच्या डाळीमध्ये जर चणा डाळ अशी थोडीशी मिक्स करून जर आपण वरण बनवलं ना तर ते खूप छान लागतं। आता वरण म्हणा किंवा घूट म्हणा, आता ज्याच्या त्यांच्या इकडली पद्धत। त्यानंतर बघू शकता छान अशी पाकडून घेतली, धुवून घेतली आणि ती जी डाळ आहे ती यामध्ये ॲड केलेली आहे। आता 2 ते 3 मिनटं यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं। आता बऱ्याच वेळा वरणाचे मी व्हिडिओज टाकलेत, पण त्यावेळी मला कमेंट अशा आल्यात की याला घूट म्हणतात किंवा मग म्हणजे उडदाचं घूट म्हणतात, पण तुम्ही वरण का बरं म्हणतात किंवा आमटी म्हणतात। आता ही माझ्या म्हणजे मला सवय आहे वरण म्हणायची। त्यानंतर आता ही चांगली परतून घेतल्याच्या नंतर इथे मी भरपूर सारे पाणी टाकणार आहे, कारण की ही जी डाळ लास्ट टाईम मी केली होती ना तर त्यावेळी ती लवकर शिजली नव्हती, म्हणजे खूप पाणी लागलं होतं। म्हणूनच जे डाळीमध्ये ना 1 वाटी डाळीसाठी जवळपास मला 2.5 ते 3 ग्लास पाणी मला इथं ॲड करावं लागलं। त्यानंतरच मला हवी तशी कन्सिस्टन्सी इथे मिळणार होती। तसं उडदाचं वरण जे आहे बिना तेलाचं, म्हणजे एकही थेंब न तेल टाकता पण वरण बनवलेलं आहे। तसं चॅनलवरती व्हिडिओ मी तोही अपलोड केलेला आहे, जर बघायचा असेल तर नक्की जाऊन चेकआउट करू शकता। त्यानंतर आता उडदाचं वरण इथं छान उकळी आलं होतं आणि तुम्हाला दिसत असेल की किती छान अशी गरम वाफ निघत आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही उडदाच्या डाळीमध्ये जर चणा डाळ 1 चमचा टाकली तर खरंच खूप खमंग होते। जर तुम्ही असं कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही कसं करता वरण, म्हणजे ह्याच पद्धतीनं बनवता का, तर मला ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यानंतर बारीक चिरलेली जी भरपूर कोथिंबीर आहे ती यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि छान असं वरण इथं तयार झालेलं आहे। आता भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, कारण उडदाच्या वरणाचं जेव्हा आपण भाकरीसोबत खातो तेव्हा चव छान लागते। पण तुम्हाला जर वाटत असेल भाकरी कोणी खात नसेल, चपाती खात असेल, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चपाती पण बनवून खाऊ शकता। त्यानंतर छान असं वरण मी इथे सर्व केलं, सजावटीसाठी कोथिंबीर लावली, पातीचे कांदेसुद्धा तुम्ही आता उन्हाळा आहे तर नक्कीच जेवणामध्ये खाऊ शकता, कारण उष्णता कमी होते याने। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।